तर नमस्कार मित्रांनो, आता बैल घेतलेत, बैलांसोबत डुबे आणलेत. आपल्याला हरभरा डुबायचे. आता हे गुरच चरायला सोडले. डुबायचं झालं, बैलांना जागेवर बांधलं आणि गुरांना चरायला सोडलं. ए गावळ्या चल. हे सोडलेत, परत हे घरचे राणीन ते सोडलेत. त्याच्यातली गंगा कुठे गेली? हा गेली पुढं गंगा. चल, हरण्याला सोडलं असतं, हरण्याला जवळ वाटतं, पण थोडं अंतर जातो, एक 100-1 मीटर, लगेच परत महागारी येतो, घराकडे पळत येतो. हरण्याला कसं बैलगाडीसोबत जायची सवय, त्याच्यामुळे ते गुरासोबत जात नाही हरणे. आई जाते का गुराकडे? तर आपल्या तळ्यावरच्या मोटरचं पाणी असं पाट्याने आणले. ह्या वरच्या शेतातून पाणी घ्यायचं खाली हरभऱ्याच्या शेतात, आणि हरभऱ्याच्या शेतातून ज्वारीकडे जाऊन द्यायचं पाणी. तर अशी बेजारी ना, हे अर्ध पाणी इकडं गावातच लीक व्हायला लागलं. कसं तरी रस्ता करत पाणी आणलं, हरभऱ्यातून इकडं ज्वारी जायला लागलं पाणी. आणि एकदा आपल्या खिलेरीची जागा बदलतो. हो का, ही खिलेरी इथं बांधली मी ह्या झाडापाशी, कारण की आज इकडं पाणी होतं ना, तर त्याच्यामुळे खिलेरी इकडं आणलं होतं चरायला. मग त्याची एकदा तिला थोडंसं दोरी लांब करतो त्याची, म्हणजे जास्त गवत खाता येईल. हिऱ्याला मी आत्ता पाणी दाखवून बाहेर काढले, बैलगाडीला बांधले, हरण्याला चालवले पाण्यावर. तर आज दारे होते ना, तर त्याच्यामुळे उशीर झाला. मी छोटा बोर चालू केला आहे, आता तिन्ही पण बैल धुवून घ्यायचे. थोडासा उशीर झाला आहे आज, पण ह्यांना धुवून घ्यायचं. हा सारख्या आपल्या पलीकडे चिमण्या आणि ते हिऱ्या पुढं बांधला आहे, सगळ्याला एक एक करून धुवून घेतो. मी ह्यांना धुण्यासाठी छोटा बोर चालू केला आहे, घरचं पाणी भरून घेतलं आणि आता ह्यांना धुवून घेतो. आता तिन्ही बैलांना धुवून घेतलंय मी. उशीर झाला होता त्याच्यामुळे हरण्याला धुतलं नाही, ह्या तिघांना धुवून घेतलंय. यार ह्या माश्याला पण काय करावं ना. हे बघा, हे पायावर जे रक्त दिसते ना बैलाचे, थांब पाय खाली ठेव. तर हे बघा, हे जे रक्त दिसते ना, हे माशाने चावून रक्त आणलंय. आणि आता ओली कातडी होती ना, तर माशाला लय चावल्यात बैलाला. पण काय करणार, हे बघा, हे सगळे टिपके टिपके सगळे माशांनी केलेत बैलाला. लय परेशान करतात माशा. पण काय करणार, आता इकडे एवढं मोकळ्या वातावरणात बांधले तरी पण माशा बैलांना परेशान करतात. हे बघा, इकडच्या पायाला पण, हे बघा पायावर हे रक्त आहे ना, हे सगळं थांब ना बैला. हे बघा, हे सगळे पाय तोडलेत बैलांचे माशाने. अशा माशा परेशान करतात ना बैलांना. मागच्या पायाला पण तोच प्रकार केला आहे. हिऱ्याला बी तेच केले. बैल धुवायला थोडा उशीर झाला, पण लय दिवस झाला मला धुवायचे होते. हे बघा, हिऱ्याला पण रक्ताने काय केले माशांनी. पुढच्या पायाला पण हे बघा हेच केले. सगळ्या बैलांना पायाला हेच केले माशांनी, कारण पाय ओलेत ना, जरा त्यांना चावायला सोपं जाते, जरा कातडी ओली. हे बघा, इकडचा मागचा पाय हिऱ्याचं हेच केलं, आणि पुढच्या पायाला जरा कमी म्हणजे सारखं पाय चलतं, त्यामुळे पण इथं पण केले. आणि हिऱ्याला इथं पण माशांनी परेशान केले. पण बैल तरी काय करतील यार, शेपट्याने हलवलं तरी माशा पण एवढ्या आहेत ना की उठतच नाहीत लवकर. चिमण्याला पण तोच प्रकार केला पायाला, चिमण्यानंतर सगळे पाय भरून घेतलेत. पण हे बघा, हे मासे बसतेत ना, हे बघा इथं. आता बघा, चिमण्याच्या पुढच्या भागात किती माशा बसले तिथे. ह्या माशा, तर ह्या माशा तसं करतायत बैलांना. चला, तर हिऱ्याला मी थोड्या वेळानं जागा बांधून घेणार आहे. मी शेणखतावर पाणी सोडलं तर अरे लाईट गेली. मी ह्या पाईपने तिकडे शेणखतावर पाणी सोडलं होतं, पण लाईटच गेली. फक्त उद्याचेच दिवसाची लाईट आहे, नाही तर पुढच्या हप्त्यात रात्रीची लाईट आहे. उद्याच्याला एवढी ज्वारी व्हायला पाहिजे, एवढी होणार नाही उद्याच्याला, पण अर्धी तरी ज्वारी नक्कीच भिजून व्हायला पाहिजे. आणि आता दिवस मावळायला लागला आहे, म्हणजे मावळा नाही आणखीन. मी आलो आहे खिलेरीला न्यायला आपल्या गाईला.
हिला दिवसभर इकडंच बांधलं होतं, 1-2 वेळेस जागा बदलल्या. हे बघा हे बैल सारजा. आता आपले गुरं आलेत बरं का चरून. सारजा बरं आहे, थंडी गेली काय.